खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष आबादादा सावंत आपल्याला भेट देऊन गेलेत. युनियन क्रिकेट क्लब आणि सिद्धार्थ मंदिर तरुण मंडळ गाडी अड्डा आयोजित गाडी अड्डा प्रीमियर लीग आज त्याचा पहिला दिवस आहे. हा माझा भाचा बघा कसा सगळी तयारी झालेली आहे. पहिली मॅच युनियन सी वर्सेस युनियन कोणती आहे रे भाऊ? बी. सी वर्सेस बी. भाऊ काची आपली मंडळाची स्थापना 1906 मध्ये युनियन क्रिकेट क्लबची स्थापना झाली आहे. आपण दरवर्षीप्रमाणे 26 जानेवारीला हे आयोजन करतो क्रिकेटचं. खडकीतलं नसताना फक्त आपण मंडळाचे मुलं घेतो या खेळण्यात. 4 टीमी केल्या जातात. त्याच्यामध्ये स्पॉन्सर असतात. त्याच्यामध्ये स्पॉन्सरचे नाव आता मी तुम्हाला कळवतो. हा भाऊ, ए टीमला कोण स्पॉन्सर आहे? ए टीमला कोण स्पॉन्सर आहे? विवेक कदम. टीम बी ला वैयक्तिक मंडळ त्यांचे मंडळाचे म्हणजे त्या टीमचे सदस्य. आणि टीम सी ला अभिषेक आयरे आणि टीम डी ला योगेश आयर यांनी स्पॉन्सरशिप केलेली आहे. तर बघूयात, खूपच चुरशीचा सामना होणार आहे. हे प्रेक्षक गोळा होण्यास जमा झालेली आहे. हे प्रेक्षक नाही, खेळाडू आहेत. तुमची कोणती टीम ए आहे ना? टीम ए चे इथं खेळाडू सगळे वरिष्ठ खेळाडू बघू शकता तुम्ही. टीम ए. टीम बी चे इथं खेळाडू गोळा झालेले आहेत. टीम बी चे कॅप्टन रोहित दादा मोरे. कॅप्टन आमचे निलेश पार्टी आहे. हे वाईस कॅप्टन आहेत वाटतं. अच्छा, वाईस कॅप्टन. ठीक आहे. काय तुमची रणनीती काय आहे? आमची रणनीती अशी की आज दुपारचा जरा थंड घेऊन व्यवस्थित आराम करून मग पुढचा विचार करायचा. पण आम्ही जर पहिली बॅटिंग घेतली तर आम्हाला कोणी नाही हरवू शकत. एवढं लिहून ठेवा तुम्ही. संपला विषय. आणि आम्ही पहिली फिल्डिंग घेणार आज मुद्दा म्हणून. आज पहिलीच मॅच तुमची आहे टीम सी विरुद्ध टीम बी. हा. तर काय तुमचं बॅट्समन कोण आहेत तुमचे? बॅट्समन आमच्याकडे बॉलर चांगले आहेत बॅट्समन पेक्षा. आमचे कॅप्टन अति उत्तम खेळतात ते सध्याला. ते फॉर्म मध्ये आहेत आणि ते बाहेर दौरे चालू आहेत त्यांचे. त्यामुळे आम्हाला भीती कसलीच नाही आहे. आमचे प्लेयर सगळे फिट आहेत. आम्ही बॉलर टेल्कोमधनं मागवलेले आहेत, विजय पवार म्हणून. ते आता त्यांच्यावर दारोमदार आहे आमच्या बॉलिंगचा. स्टार्टर आहेत ते आमचे. हां, आणि आमचे एक बॅट्समॅन आहेत नवीन आलेले शैलेश ठोंबरे म्हणून. ते अद्यापपर्यंत मैदानात आलेले नाही आहेत. पण जेव्हा ते येतील मैदानात तेव्हा तुम्ही बघूनच घ्याल की आमची टीम किती फिट आहे. एकाला पण पोट नाही सुटलेलं. मला थोडंसं आहे, पण आमची बाकीची टीम एकदम फुल फिट आहे. आणि प्रॅक्टिसमध्ये नाही, पण काल भरपूर सराव केलेला आहे संघाने. ठीक आहे, धन्यवाद. ठीक आहे, विजय दादा यांच्याकडे बोलूया. त्यांची बॉलिंगसाठी आज काय तुमची रणनीती काय आहे तुम्ही सांगू शकाल का आम्हाला? कॅप्टन बोलणार तेच करणार आम्ही. ठीक आहे, आपण कॅप्टनशी बोलू टीम बीच्या लवकरच. आता इथं आहेत आपले सगळे प्लेअर गोळा झालेले आहेत. इथं टीम सी पण गोळा झालेली आहे. टीम सी चे कॅप्टन बाबू 69. जरा तुमचा नंबर दाखवा आम्हाला. बाबू 69 या इकडे जरा 2 मिनिटं. काय तुमची आज रणनीती काय तुम्ही सांगू शकाल का? रणनीती काय, इथं अजून तर मावळेच नाही रणनीती आहे आखायला. मागच्या महिन्याभरापासून आम्ही एकटच राबतोय 4-5 जण. पण बघू आता तरी पण काय आहे. तुमची मॅच साठी रणनीती काय आहे? आता सी फॉर चॅम्पियन. आणि सामना तर आम्ही जेव्हा लॉटवूडला तेव्हा जिंकलेलो होतो. बाकी अजून मला तर वाटतं अपोजिट टीमचे जे काय खेळाडू. टीम बी ची पूर्ण तयारी आहे. त्यांची बॉलिंग चांगली असं ते म्हणतात. हा, टीम बी तर मला वाटतं त्यांच्या अजून 11 खेळाडू होणं पण थोडंसं अवघड आहे. आता तरीपर्यंत 7च खेळाडू त्यांचे आलेले आहेत. आणि सामना 10:30चा होता, जवळपास 12:30 झाले. आता बघू आता पुढे काय ते. नाही, तुमची मॅच स्ट्रॅटेजी काय ते सांगा तुम्ही. आता आम्ही जिंकलेलो आहे. आम्ही स्ट्रॅटर्जी वगैरे काय आखलेलं नाहीये, कारण तशी एक टीम पण पाहिजे ना समोर, त्याच्यासाठी आपल्याला स्ट्रॅटर्जी ऐकायला लागते. ठीक आहे, ओके, आपण भेटू मैदानात. ओके. पहिली मॅच आहे टीम बी विरुद्ध टीम सी. टॉस साठी आता सगळे गोळा झालेले आहेत. इथं पहिलीच मॅच आहे. युनियन क्रिकेट क्लब सिद्धार्थ मंदिर तरुण मंडळ आयोजित गाडी अड्डा प्रीमियर लीग. पूर्ण किट मध्ये आलेली इथे टीम सी. टीम सी बाबू 69 कॅप्टन. हो, टॉस झाला का? टॉस व्हायचा आहे. आम्ही सज्ज खेळण्यासाठी. ठीक आहे, चला या. वन साइड करा ना पूजा. तिकडनं काढ ना. माचीच का
इकडे समोर बघ इकडे टाके इकडे भाचे पुढे जा. इकडे ये आले बाबा सगळे आले बाबा. स्टाईल आयकॉन आजच्या मॅचचे बघा स्टाईल आयकॉन आहे. स्टायलिश किती ओव्हरचा सामना असणार आहे? 6 ओव्हरचा सामना राहील. त्यामध्ये 2 ओव्हर पॉवर प्ले राहतील. टोटल 4 बॉलर राहतील. 2-2 आणि 1-1 असे टोटल 4 बॉलर खेळवले जाईल. मॅन्डेटरी जे जास्त खेळायचे ते खेळू शकतील. आणि तिकडचा एक रूल आहे, जो टाकीला जर डायरेक्ट बॉल लागला ना तर ती बाउंड्री डायरेक्ट, आणि ती जर भिंतीला लागला तर ते पळून रन आहेत. बाकी कुंडीच्या इथं 2 रन राहतील. जर शेडमध्ये गेला इथं आर्कीच्या इथं तर ते 2 रन राहतील. आणि रनरचा काय नियम आहे का आता? काय रनर्स साठी काय नियम आहे? 40+ रनर आहेत, बाकी कोणालाही रनर नाही. धन्यवाद. ज्यांना रनर पाहिजे त्यांनी 40+ असल्याचं सर्टिफिकेट, आधार कार्ड काहीतरी घेऊन या, तरच त्यांना रनर देण्यात येतील. बघा ह्या लाईनीच्या अलीकडे पडला किंवा लाईनीवर पडला तर बॉल डेड असेल. बाकीचे नियम आपल्याला रोहित शिंदे सांगतील. बाकीचे म्हणजे हे जे बिल्डिंग आहेत आपल्या 3 बिल्डिंग आहेत, त्याला पहिल्या बिल्डिंगला जर बॉल लागला, ग्राउंड नाही पूर्ण बिल्डिंग जर लागला तर ते रन पळून राहतील. आणि जर डायरेक्ट टाकीला कोणताही लागला पहिल्या बिल्डिंगचा तो 6 राहील. आणि सेकंड बिल्डिंग पासन जो टॉप फ्लोर आहे त्याला बाउंड्री आहे जर डायरेक्ट लागला तर, आणि खाली रन पळून आहेत. आणि त्याच्या पुढच्या बिल्डिंग डायरेक्ट हे 6 जाईल. अजून काय? वरती डायरेक्ट लागला लास्ट फ्लोअरला तर हे, आणि सेकंड फ्लोर पासन वर गेला तर 6. टीम ईचे आयकॉन बॉलर क्रिस्टियाना. भरपूर ठिकाणी हे लीग मॅच खेळतात बाहेर, पण 26 जानेवारीसाठी हे खास युनियन क्रिकेट क्लब मध्येच खेळायला येतात. तर त्यांना कसं वाटतं इथं खेळताना? अण्णा खूप आनंद वाटतोय, खूप एन्जॉयमेंट होतोय. मी कोणत्या लीग खेळलेले आहेत सांगू शकाल का? चांगले लीग खेळलो मी. आता पण एक मॅच होती कोथरूडला, आयलंड कॉलनीला, तिथं नाही गेलो. मी म्हटलं आपलं पहिलं 26 जानेवारी जाऊ. माझी कंपनीची पिकनिक पण होती, ते कॅन्सल करून मी इथं आलो. मी कुठं गेम खेळायला गेलेत क्रिकेटचा? नाही खेळलो म्हणजे आता काय बोलू तुला, पूर्ण महाराष्ट्र फिरलो मी. महाराष्ट्र फिरून येऊन आता क्रिस्टियानाची बॉलिंग बघणे म्हणजे युनियन क्रिकेट क्लबसाठी पर्वणीच असते. ते 26 जानेवारीलाच बघायला भेटते. तुम्ही आज पण बघू शकाल. ह्या वयात पण अण्णाची बॉलिंग आणि पेस आणि टप्पा भल्याभल्यांना घाम फुटतो. बघाल तुम्ही पुढच्या मॅचमध्ये नेक्स्ट टीम ए कडून क्रिस्टियाना. कॉइन दाखवा. चला टॉस. जिंकलो आपण. चला आपण टॉस जिंकलो म्हणजे मॅच जिंकलो. टॉस जिंकलो म्हणजे मॅच जिंकलो. करा सुरुवात. टॉस जिंकलेत तुम्ही. आज काय तुमचं स्ट्रॅटेजी काय आहे? स्ट्रॅटेजी आता ठरवणार 2 मिनिटांमध्ये. हॅलो. युनियन सी वर्सेस युनियन बी टॉस झालेला आहे. टॉस जिंकला युनियन बी संघाने आणि त्यांनी काय घेतलं? फिल्डिंग घेतलेली आहे. टीम सी ची बॅटिंग आहे. आता बघू शकाल तुम्ही आपले सगळे चाललेले बॅटिंगला. मी पण टीम सीचाच आहे, तर मी पण चाललो बॅटिंगला. चला.